कधी ना कधी द्यावीच लागेल, त्याच्यामुळं काय लागत नाही हो TET द्यायला. TET एकदम सोपा विषय आहे, लक्षात घ्या. TETमध्ये काही नाहीच आहे. त्यामध्ये प्रयोजनात्मक क्वेश्चनच आहेत 15-15 प्रत्येक विषयामध्ये. तो विषय एखादा विद्यार्थी कसा हाताळेल, एखादा शिक्षक त्याच्यावर कसा प्रतिक्रिया करेल, हेच 15-15 मार्क आहेत. आता तुम्ही सरळ सरळ विचार केला तर 5 विषय 15 × 5 = 75 असेच मार्क भेटून जातात. आणि राहिला विषय 25 मार्काचा 100 मार्क असेच भेटून जातात. आम्ही 5 वेळेस, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही एवढं सांगता मी 5 वेळेस पास आहे. केंद्राची 3 वेळेस आहे आणि महाराष्ट्र शासनाची 2 वेळेस पास आहे. केंद्राची CTET मी फर्स्ट सेकंड पेपर 3 वेळेस पास आहे. एक लक्षात घ्या, काही नाही, फक्त त्याला सिस्टमनं जायचं आणि पास करून घ्यायची. आता हे यांनी काही डिटेल माहिती दिली नाही, पण मिस्टर अंकित गोयल ॲडव्होकेट हे चुकले कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि रिटनेबल डेट दिली त्यांनी 3/11, म्हणजे 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. 2 महिन्यामध्ये वापस त्यांना ती दुरुस्ती करून पाठवायची जे काही डिफेक्ट आहेत ते, आणि ते डिफेक्ट आल्याच्या नंतर त्याचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत यूट्यूब चॅनलवर कुठल्या अकॅडमीचं, आता आपली अकॅडमी आहे पण आपण